कीर्तनाला बसण्याचे नियम असतात. आता कीर्तनाला बसल्यानंतर सुपारी खायची नाही, कीर्तनाला बसल्यानंतर तंबाखू खायची नाही. महाराज तुम्ही म्हणताय सुपारी खायची नाही, तंबाखू खायची नाही. 2 तास महाराज आम्हाला एवढे बोर करतात, ते करमणुकीसाठी आम्ही सुपारी खातो, तंबाखू खातो. काय होणार आहे कीर्तनामध्ये सुपारी खाल्ल्यानंतर, तंबाखू खाल्ल्यानंतर? लक्ष द्या, कीर्तन म्हणजे माणसाच्या स्वर्गाची किंवा स्वर्गामध्ये जाण्याची पहिली पायरी जर काय असेल तर कीर्तन नावाची पायरी आहे. आणि या कीर्तनामध्ये बसून जर आपण सुपारी खाल्ली, तंबाखू खाल्ली, तर ज्या कीर्तनामध्ये आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे त्याच कीर्तनामध्ये आपल्याला नरकाची प्राप्ती होते. भजन ते वंगळवाणी नरका जाणे. या वंगळवाणीने जर भजन केलं किंवा कीर्तन ऐकलं, भगवंताचं नामस्मरण केलं, तर स्वर्गाची माणसाला प्राप्ती होत नाही. कशाची प्राप्ती होते? नरकाची प्राप्ती होते. मग कीर्तनाला बसत असताना माणसाने सुपारी खायची नाही, कीर्तनाला बसल्यानंतर माणसाने तंबाखू खायची नाही. नवे कीर्तनाला बसल्यानंतर माणसाने